रेमोना पेरेराने 170 तासांच्या डान्सचा इतिहास रचला। मंगलोरच्या सेंट अलोयसियस विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या BA विद्यार्थिनी रामोना इव्हेंट पेरेरा ने 170 तासांची भव्य भरतनाट्यम नृत्य मॅरेथॉन पूर्ण केली आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव नोंदवले। ही मॅरेथॉन 21 जुलै पासून सुरू झाली आणि 28 जुलैला संपली। रामोनाने फक्त 3 तासात 15 मिनिटांची विश्रांती घेतली, तरीही तिच्या उत्साही स्पिरिटला कोणतीही अडचण येऊ दिली नाही। ती पहिली व्यक्ती आहे जी अशा लांब कालावधीत भरतनाट्यम नृत्य करत असताना गोल्डन बुक मध्ये नोंदली गेली आहे। उद्योगांसाठी फडणवीस यांचे निर्देश, मैत्री पोर्टलचा वापर वाढवा। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकासासाठी 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना जलसंपदा, वीज, रस्ते आणि परवानग्या मिळवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत। मैत्री पोर्टलच्या माध्यमातून सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाव्यात, तसेच उद्योगधंद्यांना असलेल्या अडचणींसाठी निनावी तक्रारीची सुविधा देण्यात यावी। उद्योगांच्या सुविधा वाढवण्यासाठी जलसंपदा विभाग, वीज सबस्टेशन आणि रस्ता कनेक्टिव्हिटीसाठी प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले। मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल आज, न्यायाची अपेक्षा। मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल आज जाहीर होणार आहे। 2008 मध्ये झालेल्या या स्फोटात 6 जणांचा मृत्यू आणि 101 जण जखमी झाले होते। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, कर्नल पुरोहित आणि इतर 7 हाय प्रोफाईल आरोपींवर खटला चालू आहे। 17 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अनेक साक्षीदारांनी साक्ष बदलली आणि तपास यंत्रणा बदलल्या। आता सर्वांची नजर कोर्टाच्या अंतिम निर्णयावर आहे। राज्य सरकारने केलेले मोठे प्रशासनिक फेरबदल। राज्य सरकारने 30 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासन सेवेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले। यामध्ये अजित शेख, अशिमा मित्तल, श्री कृष्णनाथ पांचाळ, विकास खारगे आणि अनिल डिग्गीकर यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। या बदलांमुळे राज्याच्या प्रशासनात नवीन गती येईल अशी अपेक्षा आहे। सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तुळजाभवानी मंदिरात 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान दर्शन बंद। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते। मात्र श्रावण महिन्यात तुळजापूर मंदिरात गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे भक्तांना केवळ मुखदर्शनाची संधी मिळेल। मंदिराच्या सिंहाच्या गाभाऱ्यात जीर्णोद्धार कार्य सुरू असून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे। या काळात देवीच्या इतर धार्मिक विधी सुरू राहणार आहेत। सुप्रिया सुळे यांची CBI चौकशीची मागणी। संसदेत खासदार सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडे आणि संतोष देशमुख या दोन्ही हत्यांचा उल्लेख करत राज्याच्या गृह खात्यांवर टीका केली। महाराष्ट्राचं गृह मंत्रालय न्याय देत नसेल, CBI चौकशी करून त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। सध्या देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहेत असा मकोका न्यायालयाने सांगितले, तर ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। इटलीच्या सार्डिनिया बेटावर अग्नितांडव। इटलीच्या सार्डिनिया बेटावर आग लागल्याची घटना घडली। पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेटावरून रेस्क्यू टीमने 12 मुलांसह 102 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। अद्याप तरी जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही। इस्रो नासाचे निसार उपग्रह लॉन्च। 30 जुलै रोजी इस्रो आणि नासा यांच्या सहकार्याने निसार या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले। निसार हा उपग्रह भारत आणि अमेरिका यांनी एकत्रितरित्या बनवला आहे। या उपग्रहामुळे पृथ्वीला स्कॅन करून भविष्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळणार असल्याची माहिती संशोधन संस्थांनी दिली। इस्रोने नासा सोबत जगातील सर्वात महागडा नागरी पृथ्वी इमेजिंग उपग्रह निसार लॉन्च केला आहे। इस्रोचा GSLV F-16 रॉकेट निसार उपग्रहाची यशस्वी प्रक्षेपण। श्रीहरिकोटा तिरुपती इस्रोच्या GSLV F-16 रॉकेटने आज नासा इस्रो निसार पृथ्वी निरीक्षण उपग्रहाची यशस्वी प्रक्षेपण केलं आहे। या मोहिमेत रॉकेटने 7.5 किलोमीटर प्रति सेकंदाची सापेक्ष वेग गाठली आणि उपग्रह 745.5 किलोमीटर उंचीवर पोहोचला। पॅलोडने 7.57 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथक्करण केले। प्रक्षेपण वाहनाचे प्रदर्शन सामान्य राहिले आणि प्रत्येक स्टेजने योग्य वेळेत कार्य सुरू ठेवले। सर्व प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचे निष्कर्ष काढले गेले, ज्यामुळे या मिशनला यश प्राप्त झाले आहे। हैदराबाद मध्ये स्टार हॉस्पिटल आणि मायगेटची पार्टनरशिप। स्टार हॉस्पिटल आणि मायगेट यांनी शहरातील रहिवाशांसाठी समुदाय आधारित मल्टीस्पेशालिटी आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य जाहीर केले आहे। या सहकार्यामुळे गेटेड समुदायातील रहिवाशांना त्वरित प्राथमिक सहाय्य सेवा आणि प्रिव्हेंटिव्ह आरोग्य सेवा मिळवता येणार आहे। IT मंत्री श्रीधर बाबू यांनी या सहकार्याचे अनावरण करत तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा एकत्रितीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे।